नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळ्यातील भावसार कॉलनी परिसरातील नाल्यालगत उभारलेल्या संरक्षण भिंतीवरून वाद निर्माण झाला आहे. भाजप नगरसेवकांनी अतिक्रमणाचा आरोप केल्यानंतर शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावत आयुक्तांनी प्रत्यक्ष मोजमाप करून अतिक्रमण सिद्ध करावे असे आवाहन दिले आहे. तसेच आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थितीची शहानिशा करावी अशी मागणीही शिवसेनेकडून करण्यात आली आहे. तिथे संबंधित नगरसेवकांनी जो प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवकांनी जो आरोप केला आहे किंवा या भागात अतिक्रमण केलेलं आहे, अतिक्रमण कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही आहे. जी भिंत जी बांधलेली आहे ती नाल्याच्या या दृष्टीने बांधलेली किंवा साफ सरपळीवरती येऊ नये या दृष्टीने ही भिंत बांधण्यात आलेली आहे. तर त्यांनी तो आरोप केलेला आहे. हा चुकीचा आरोप आहे. आणि ते काय अतिक्रमण आमच्या नाही केलेलं आहे. व त्यांनी महानगरपालिकेने येऊन मोजमाप करून घ्यावे आणि त्याप्रमाणे त्यांना योग्य वाटलं ती भूमिका त्यांनी करावी. त्यांनी आज या नाल्याच्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी जी तक्रार दाखल केलेली होती त्या अनुषंगाने धुळे शहरामधली नालेसफाई सुरू असताना या नालेसफाईचा जो ठेकेदार होता, या नाल्यामध्ये मशीन उतरत नव्हतं, पुढेपर्यंत जाऊन त्या ठिकाणी साफ करायचं होतं. तर या नालेसफाईचा जो ठेकेदार आहे नगरसेवक, आज तो खऱ्या अर्थाने धुळेकरांच्या समोर या ठिकाणी आलेला आहे. प्रभाग क्रमांक 1च्या नगरसेवकाला या ठिकाणी संबंधित नगरसेवकांनी या ठिकाणी बोलवून घेतलं आणि बोलवल्यानंतर ज्या वेळेला या समोरच्या भावसार कॉलनीमध्ये इगत सोसायटीमध्ये मी स्वतः शिवसेनेचा महानगर प्रमुख धीरज पाटील या ठिकाणी राहतो. गेल्या 45 वर्षापासून आम्ही या ठिकाणी वास्तव्याला या ठिकाणी आहेत. सर्व प्लॉट हे 1650 स्क्वेअर फुटाचे या ठिकाणी आहेत आणि त्या संबंधित नगरसेवकाने या ठिकाणी या संदर्भामध्ये की या ठिकाणी उभाटाचे जे काही पुढारी आहेत, जे काही नेते आहेत, ते अख्ख्या धुळे शहराला ज्ञान पाजळत राहतात. कुठे रस्ते असतील, कुठे गटारी असतील, त्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवत असतात. अशा प्रकारचं एक अशोभनीय वक्तव्य या ठिकाणी केलं. त्या प्रभाग क्रमांक 1च्या नगरसेवकाला या ठिकाणी मी संपूर्ण सर्व आमच्या या महिला भगिनी या ठिकाणी राहतात, या ठिकाणी सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. हा नाला कोरताना संबंधित ठेकेदार या ठिकाणी पुढे आला आणि या ठिकाणी आमच्यावरती आरोप करून गेला. या ठिकाणी माझं धुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांना, या प्रभाग क्रमांक 1च्या नगरसेवकाला या ठिकाणी ओपन चॅलेंज आहे की या ठिकाणी 1650 स्क्वेअर फुटामध्ये फक्त 1200 स्क्वेअर फुटाचं बांधकाम आम्ही सर्व लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे. 1 इंच जरी या ठिकाणी अतिक्रमण या ठिकाणी जर केलेलं असेल तर ते अतिक्रमण आयुक्तांना घेऊन आणि धुळे शहराचे लाडके आमदार यांना घेऊन या ठिकाणी अतिक्रमण काढावं. धुळेकरांना आपण बघू शकतात, हा मिलचा नाला आहे. 1960 साला ठिकाणी वाहतो. पूर्वी या भागामध्ये वस्ती अतिशय कमी होती. संबाप्पा कॉलनीपासून अशोकनगर असेल, नारायण मास्तीची चाळ असेल, सम्राटनगर, वैभवनगर, पलीकडच्या नवजीवन ब्लड बँकेकडच्या सर्व कॉलन्या असतील, त्या सर्व कॉलन्यांचं सांडपाणी या नाल्यामधून या ठिकाणी वाहत राहतं. संबंधित नगरसेवक यांनी या ठिकाणी विकास काम करण्याचं ठरवलेलं आहे. या विकास कामासंदर्भामध्ये आमची भूमिका अशी आहे की हा नाला या ठिकाणी ओपन अवस्थेमध्ये असावा. नगरसेवकाचं म्हणणं असं होतं की हा नाला आम्ही या ठिकाणी बंदिस्त करू, पण या नाल्यामधनं पूर्णपणे मैलाचं पाणी वाहत असल्यामुळे या भागातील सर्व नागरिकांना या ठिकाणी या नाल्याचा प्रचंड घाणीचा वास या ठिकाणी सहन करावा लागतो. दररोज सकाळी खूप घाणेरडा वास या ठिकाणी येतो. नागरिकांचं आरोग्य धोक्यामध्ये असल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की या ठिकाणी तुम्ही विकास काम जरूर करा, पण त्या ठिकाणी ते विकास काम करताना नाला हा मोकळा ठेवा. ही भूमिका आमची या ठिकाणी होती. प्रभाग क्रमांक 1चा बोलगेवढा नगरसेवक या ठिकाणी आला आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची म्हणजे माझी या ठिकाणी त्यांनी इज्जत काढण्याचा प्रयत्न करता. मी त्याला या ठिकाणी स्पष्ट शब्दामध्ये सांगू शकतो, या ठिकाणी गेल्या 4 वर्षापासून मी महानगर प्रमुख म्हणून शिवसेनेचं काम करतोय. कुठल्याही प्रकारचा कोणत्याही ठेकेदाराला असेल किंवा महानगरपालिकेमध्ये मी कुठल्याही प्रकारचं कोणालाही आजपर्यंत ब्लॅकमेल केलेलं नाही आहे किंवा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण या ठिकाणी केलेलं नाही आहे. हे माझं वडिलोपार्जित घर आहे. हा पलीकडचा प्लॉट या ठिकाणी संजय वाघ यांचा आहे. त्याच्या बाजूला त्याने चुकीचं घर या ठिकाणी सांगितलं. त्याच्या बाजूला 1200 स्क्वेअर फुटाच्या प्लॉटमध्ये मी वडिलोपार्जित प्लॉटमध्ये त्या ठिकाणी राहतो. 1 इंच देखील अतिक्रमण या ठिकाणी केलेलं नाही आहे. धुळेकरांना या नाल्याची अवस्था इतकी वाईट आहे की पावसाळ्यामध्ये या नाल्याला प्रचंड पाणी येतं, घाण या ठिकाणी अटकते आणि आपण बघू शकतात या ठिकाणी मागच्या नगरसेवकाने जुन्या पद्धतीने चेंबर केलेले होते. हे चेंबर पूर्णपणे फुल होतात. चेंबर फुल झाल्यामुळे हे पूर्णपणे नव्याने टाकलेली अंडरग्राऊंड पाईपलाईन या ठिकाणी फेल गेली आणि त्या साईडने येणारं नाल्याचं पाणी हे नैसर्गिक उताराने त्या बाजूने येत असतं. या गोष्टीला आमचा या ठिकाणी मुळामध्ये आक्षेप होता आणि तो आक्षेप नॅचरल नाल्याचं पाणी ज्या ठिकाणाहून जातं त्याच ठिकाणाहून ते जावं अशी आमची या ठिकाणी मागणी होती. ठिकाणी बघू शकता, गेल्या 2 वर्षापूर्वी या भागातल्या स्थानिक नगरसेवकाने या ठिकाणी हा नाला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला असता
या ठिकाणी पाईप पण टाकले. पाईपाचा व्यास या ठिकाणी छोटा होता आणि या संपूर्ण कॉलन्यांचं जे पाणी या ठिकाणाहून वाहून येतं त्याची अशा प्रकारे घाण या पाईपांमध्ये अटकते. हे पाईप या ठिकाणी ब्लॉक होतात आणि पाईप ब्लॉक झाल्यानंतर नाल्याचा जो नैसर्गिक उतार आहे त्या मार्गाने ते पाणी त्या ठिकाणाहून निघून जातं. या संपूर्ण पाण्याचा जवळपास या ठिकाणी सम्राटनगर असेल, अशोकनगर असेल, इथल्या नागरिकांना प्रचंड त्रास पावसाळ्यामध्ये होत असतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.